नमस्कार, शुभ सकाळ. आणि आज खरोखर रम्य अशी सकाळ झालेली आहे आमची. म्हणजे तुम्ही पाहताय की मुलांनी इकडं अगदी सुंदर असं, म्हणजे तुम्ही पाहाल, म्हणजे मला स्वतःला छान वाटतं की अगदी आमच्या जयेशने आणि प्रमोदने हे सगळं स्वच्छ केलं. म्हणजे नंतर थोडं मी झाडू मारू लागलो खरं तर, आणि पाणी टाकायचं काम, कारण मला स्वतःला शेतामध्ये काम करायला तेवढं नाही येत, परंतु फुलझाडं लावणं किंवा त्यांना पाणी घालणं, त्यांची निगा राखणं असं आवडतं. आणि तुम्ही पहा इथे छानशी अशी इथे काही फुलझाडं लावलेली आहेत. आणि आत्ता सगळे आमची मुलं मस्त निवांत इथं बसलेली आहेत साईडला. तरी पण आमचा एक विद्यार्थी मात्र काम करतो आहे. त्याला मी म्हणालो होतो खरं तर की बस कर म्हणून, पण तो काय ऐकत नाही. आता काय चानू नको बरं. आता हे सगळे अगदी निवांत बसलेले आहेत, आराम करत आहेत. आणि हा गावातला रस्ता आहे. तिथे छोटंसं आपलं नंदनवन, म्हणजे असंच माझं राहतं घर, ज्या घरामध्ये मी दिव्यांग मुलांचा सांभाळ करतो. आणि एक सगळे आपल्या 18 वर्षाच्या पुढची मुलं आहेत, त्यामुळं स्वच्छता ठेवणं किंवा दैनंदिन गोष्टी करणं हे आपण मुलांवर संस्कार करत असतो. तुम्ही पाहाल की म्हणजे मला मुद्दामहून व्हिडिओ बनवावासा वाटला की तुम्ही पाहाल की हा जो मुलगा आहे हा रस्त्याच्या कडेला पडलेला काँग्रेस. खरं तर मला माहीत नाही त्याला काँग्रेस म्हणजे हे गवत आहे किंवा ते त्रासदायक आहे हे माहीत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु तो इथं स्वच्छता करत होता. आणि तुम्ही पाहताय की तिकडे काही पांढऱ्या कपड्यावाली माणसं आहेत. खरं तर ही माणसं माझ्याच घरातली, माझेच नातेवाईक आहेत. मुद्दामहून ते लांब गेल्यानंतर मी व्हिडिओ बनवतो आहे की ते लोक ह्याला येऊन सांगत होते की अरे तू कशाला ही घाण उचलतो किंवा कशाला इकडे साफ करतो. तर मी येऊन त्यांना म्हणालो की राहू द्या ना, घाणच आहे ती, ज्याचा आम्हाला त्रास होतो आहे किंवा समाजाला त्रास होतो आहे, तर आपण ती घाण साफ करूया. तर त्या लोकांचं असं म्हणणं झालं की ती घाण त्याची आहे, म्हणजे दुसऱ्याची आहे, बाजूवाल्याची आहे, आणि त्याची घाण तू कशाला साफ करतो. तर मित्र, मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की माणसाची प्रवृत्ती, म्हणजे हा सहज स्वभाव म्हणावा की समाजाला लागलेलं हे ग्रहण म्हणावं, की जिथे म्हणजे खरं तर ते त्यांच्या रस्त्याने चालून गेले, त्यांचा आणि ह्या कामाचा काहीच संबंध नाही. परंतु हो, जर हा रस्ता स्वच्छ झाला तर ह्या स्वच्छ रस्त्यावर ते रोज ये जा करतात. म्हणजे मला तर नेहमीच असा अनुभव येतो की लोक येतात आणि आम्हाला सांगतात की तू इथलं कशाला साफ करतो. अगदी विनोदाने काही लोक कुचेष्टेने मला गावामध्ये आले आमचे गाडगे बाबा असं चिडवत असतात, गंमत करत असतात. तर मला माहीत नाही त्याच्यामागे त्यांचा काय भाव असेल, परंतु असू द्या. समाज प्रवृत्ती आहे, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. चांगले लोक आहेत की छान शाबासकी देऊन जातात, परंतु कधीकधी ह्या गोष्टीचा मात्र त्रास होतो की ज्याच्याशी तुम्हाला काहीच घेणं देणं नाही आहे, आणि जर ते झालं तर स्वच्छताच होणार आहे, चांगलंच होणार आहे, तरी देखील समाजाचा विरोध का. पहा, व्हिडिओ बनवता बनवता ह्या मुलाने इथे स्वच्छ केलेलं आहे आणि इकडे छानशी मुलं निवांत बसलेली आहेत. तर थोडंसं व्हिडिओ बनवासा वाटला म्हणून बनवला. धन्यवाद. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, माझं देखील काही चुकलं असेल तर नक्की मला सांगा, कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, त्यामुळं माझ्याकडनंही चुका होऊ शकतात. फक्त चुका मला समजावून सांगा, जे मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. प्रमोद, झालं का बा? प्रमोद, झालं ना? चल जाऊया आता आपण नाश्ता करायला जाऊया. का तो दादा पण आलेला आहे. आता छान आपण नाश्ता करूया. मी छान छान पोहे बनवलेले आहेत मुलांसाठी. चला तर मित्र, धन्यवाद. आपला दिवस या शुभ विचारासोबत चांगला जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.